तर मी एक बुद्धिस्ट मुलगा आहे, ठीक आहे. बट मी गणपती बाप्पांना खूप मानतो. तुझ्या मनात हा विचार कधी आला की आपण या क्षेत्रात जाऊ? कारण खूप वेगळं क्षेत्र आहे. हा. कॉमनली आपण म्हणतो की कंटेंट क्रिएशन सुद्धा वेगळं झालं आणि त्यात म्हणलं की वेंट्रक्युलिझम एकदमच वेगळं झालं. हा कसा विचार झाला? तर मी एक बुद्धिस्ट मुलगा आहे, ठीक आहे. बट मी गणपती बाप्पांना खूप मानतो. माझ्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर एक दिवशी असं झालं की मी ना एकदम जॉब बी सुटला होता. हा. घरामध्ये आहे ना असे थोडे ताणे पडायचे आणि फ्रस्ट्रेशन मध्ये गणपती बाप्पाचं खूप भांडलो. मी रडत होतो मनामध्ये. जॉब सुटला त्याचं टेन्शन नव्हतं, बट मला काय करायचं होतं, मी काय करतोय. बरोबर. तर त्याच्यामध्ये मला रात्री स्वप्नामध्ये असं आलं की बाप्पा वाज लाईक, तू चिडलायस मला माहिती आहे, पण तुला काय करायचंय काय नाही करायचंय तुझ्या हातात आहे. बोलतात तुला ना मी वेगळं काहीतरी दिलंय. बोलतात तुझी साथ देईल मी तुला सांगणार नाही तुझ्यामध्ये काय वेगळं आहे, तुला मी फक्त दाखवेल की तुला काय येतं काय नाही येत. बरोबर. आणि मग बोलतात तुझी साथ देईल, तुला थोडासा कष्ट करावं लागेल, पण तुला मी लवकरात लवकर वरती नेईल. मग तेवढ्यात एक विघ्नेश पांडे आणि ॲना करून आहेत, ते खतरनाक माणसं. ते खतरनाक आहे. तर ते दोघं करत होते वेंट्रलोक्विझमचा व्हिडिओ, म्हणजे ते त्यांचं चालू होतं. मी बघतो हे काहीतरी वेगळं आहे. आणि ते मी लिटरली जाग्यावरती ते बघता एक असं चुकीने हेल्लो असं आलं माझ्याकडे, असं हेल्लो हा निघाला. मी बोललं हे कसे करतात काय करतात, आणि लोक ह्या गोष्टी करायला कोर्सेस लावतात खूप सारे. मी बोललो चला ट्राय करून बघूया. मग 1 हफ्ता 2 हफ्त्यामध्ये मी प्रॉपर वेंट्रोलॉक्विझम या गोष्टीमध्ये, म्हणजे भले प्रॉपरली नाही बट शिकलो. मला ही गोष्ट ऑटोमॅटिकली यायला लागली आणि त्या गोष्ट कळाली की बाप्पाने काहीतरी बोललं होतं.